हा विषय मला वाटतं कलेक्टर साहेबांनी आपल्या भाषणामध्ये थोडासा छेडलेला आहे। आत्ताच त्यांनी बोलताना असं सांगितलं की देशी गाईचं जे काही दूध आहे तर त्या दुधाला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे म्हणून। आणि याच्याबरोबर आपल्याला आत्ता ज्यांनी आभार प्रदर्शन केलं त्यांनी अगदी एक सूक्ष्म गोष्ट सांगितली की सेंद्रिय शेती करायची आहे म्हणून। मला असं वाटतं की बाजारात मिळणारं जे पाकिटाचं दूध आहे आणि बाजारामध्ये जे काही अन्नधान्य उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येत राहतं की या गोष्टीमध्ये सत्व नावाची गोष्ट नाही। म्हणजे सत्वहीन गोष्टी ज्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्या आपल्याला आपल्या आहारामध्ये वापराव्या लागतात, ही पहिली महत्वाची गोष्ट। आणि आजचा जर आपण पेपर उघडला तर मला वाटतं महाराष्ट्रामधल्या जागरूक सगळ्या माणसांपर्यंत बातमी पोहोचलेली आहे। 600 पोती दुधामध्ये भेसळ करण्यासाठी जे काही मैदा रवा काय वगैरे असेल तर त्याचे बीडमध्ये सापडलेले आहेत। म्हणजे आपल्या विधानसभेमध्ये अशी चर्चा होत राहते की महाराष्ट्राला दूध लागतं दररोज 16 लाख लिटर आणि तयार मात्र होत राहतं 56 लाख लिटर। जर उत्पादन 16 लाख लिटर असेल तर 40 लाख लिटर दूध बाकीचं कुठून येत राहतं त्याचं उत्तर कदाचित बीडमध्ये असेल असं मला वाटतं। आणि कुठल्याही डेअरीवरती जाऊन जर धाड टाकली तर तिथं काही स्वच्छ हात आपल्याला दिसतील अशी आपली परिस्थिती राहिलेली नाही। आणि म्हणून पाकिटामधलं दूध वापरत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शंका आहे। याच दृष्टीने जर आपण विचार केला तर पहिली महत्वाची गोष्ट दुधाच्या बाबतीमध्ये अशी आहे आणि देशी गाईच्या बाबतीमध्ये अशी आहे की ज्यांना कुणाला आपल्या घरची पुढची पिढी ही कलेक्टर बनवायची आहे, ही IIT मध्ये जाणारे विद्यार्थी बनवायची आहे, ज्यांना परदेशामध्ये पाठवायची आहे, ज्यांना रॉकेट सायन्स शिकायचं आहे, त्या सगळ्यांच्या बुद्धीचा त्या पिढीच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे। आणि बुद्धीचा विकास व्हायसाठी आपल्याला माहिती की प्रथिनांची गरज असते। प्रथिनांची गरज भागवण्यासाठी दोन गोष्टी ह्या अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत ज्या की डाळीमधून मिळत नाहीत की त्या माळीमध्ये महाग प्रमाणामध्ये आहेत। एक आहे दूध आणि दुसरं जे आहे तर ती आहे अंडी। आपल्या दृष्टीने जर विचार केला तर हे जे दूध उपलब्ध आहे तर ह्या दुधामध्ये देशी गाईच्या दुधाला अतिशय महत्व आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची मागणी आहे। आपण जर बघितलं तर बाजारामध्ये जे काही आपल्याला तूप 700 रुपये किलो वगैरे प्रमाणामध्ये मिळतं तर ते गाईचं तूप असतं, देशी गाईचं तूप अशा प्रकारे ते विकलं जातं। पण जर आपण गीर गाईचं तूप मागितलं तर आपल्याला कदाचित 1500 रुपयाचा भाव द्यावा लागतो। साधारणतः मी हा परभणीचा भाव तुम्हाला सांगितला कारण मी परभणीमध्ये जास्त संपर्कात आहे। आजचे जे रेट पारदेश्वर शेतकरी संघातर्फे जे आहेत तर त्याचे 1500 रुपयाचे रेट आहेत। ज्या लोकांना देशी गाईच्या बाबतीमध्ये 1000 आणि 500 रुपयामध्ये खेळायचं नाही आणि ज्याने आधीच सोडून दिलेले आहेत हे 1000-500 रुपये, ज्यांना लाखात खेळायचे त्यांच्यासाठी आपल्या देशामध्ये देशी गाईच्या दुधापासून झालेल्या तुपाचा भाव हा 2.5 लाख रुपये किलो मागे आहे एवढं लिहून ठेवायला हरकत नाही। 2.5 लाख रुपये किलो। लहानसहान गोष्टीचा विचार करून जनावरांचा व्यवसाय होतच नाही आणि तसा व्यवसाय केल्यानंतर मध्ये दूध व्यवसाय करण्याची गरज नाही। शिखराचाच विचार करत राहायचा आणि हा विचार आपल्यासारखी माणसं करतात ज्यांच्या शरीरामध्ये रक्त वाहतं, मराठी माणसाचं रक्त वाहतं ती करतात आणि आपल्या जवळची माणसं अशा प्रकारे दुधाला पैसे मिळवतात हे आपण विचार करायला पाहिजे। 4 दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये मी तासगावला गेलो होतो, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर होतं आणि तिथं देशी गाईच्या दुधाचा विचार चालू होता। मध्येच आम्हाला आमचे एक मित्र भेटले, त्यांच्याकडे एक 40 वर्षापासूनची गोशाळा आहे। त्यांनी सांगितलं सर मी 2500 रुपयाने पुण्यामध्ये तूप विकतो पण आमच्या गावामध्ये एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्यांनी असं ठरवलंय की हे जे काही 2500 रुपये 3000 रुपये भाव आहे तो परवडत नाही, आपण 2.5 लाख रुपये लिटरनीच किलो या भावाने तूप विकू। तासगाव मधली गोष्ट सांगतो, तासगाव मधली आपल्या महाराष्ट्रामधली
आणि ते महाराष्ट्रात विकत नाहीत, कारण महाराष्ट्रामध्ये ताकदच नाही. प्रथिनं मिळत नाहीत म्हणून आपली ताकद संपली, आपलं कौशल्य सगळं संपलेलं आहे. ज्यांना कौशल्य निर्माण करायचे तेवढे हे पैसे देऊ शकतात. एक नाव तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावरती विचार करा. रमेश रुपारेलिया नावाचं नाव आहे. रमेश रुपारेलिया यांची एक वेबसाईट आहे, म्हणजे संकेतस्थळ आहे. रस्त्यावरती जे पाईप आहेत, पाईप टाकलेले असतात मोठमोठाले, त्याच्यामध्ये हा माणूस झोपत होता. तरुणपणी हा माणूस पाईपामध्ये झोपत होता. त्यांनी गीर गाई सांभाळायला सुरुवात केली आणि आज त्याचं जगामध्ये तूप विकलं जातं, तर त्याचा भाव सुद्धा 2.5 लाख रुपये किलो अशा प्रकारचा आहे. 2.5 लाख रुपये किलो. आणि ह्या गृहस्थाकडं आपली जी संस्कृती आहे पूर्वापार आलेली, आपल्याकडे जे 200 वर्षापूर्वी आपले बापजादे करायचे, त्यांच्या करण्याच्या 250 पद्धती, तूप तयार करण्याच्या 250 पद्धती ज्या आपल्या वैदिक शास्त्रात दिलेल्या आहेत ते त्या ग्रस्ताला माहिती आहेत. 250 प्रकारे तूप तयार. नाहीतर आपल्याला एकच माहिती, दूध आणायचं, क्रीम काढायचं, ते तर आपलं गरम करत राहायचं, त्याच्यातून जे झालं ते तूप आपलं विकून टाकत राहायचं. दही लावणे, आंबवणे आणि अजून काय काय प्रकार असतील तर ते काही मी त्या विषयातलं नाही. 250 प्रकारे तूप तयार करता येतं देशी गाईचं, आणि मग ते आपल्याला बाजारामध्ये विकता येत राहतं. तेव्हा आपल्याला आपली देशी गाय परवडायला सुरुवात करत राहते. आणि ज्या गायीच्या बाबतीमध्ये आपण फक्त दुधाचाच विचार केला, संकरित गायी आल्या त्या दिवशीपासून गाय बघायची असलं तर आपण शिंगात बघितली नाही, वसवंतमध्ये बघितले नाही, तिच्या तब्येतीकडे बघितले नाही. आपण फक्त मागच्या 2 पायात कास केवढी याच्यावरच गाय बघितली. आणि जिथं जिथं कासेकडे बघून दुधाचा व्यवसाय झाला, तिथला सगळ्याचा सगळा धंदा बुडालेला आहे, एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. पूर्ण महाराष्ट्रामधला आणि आपल्या देशामधला दूध व्यवसाय या कासेकडे बघून बुडलेला आहे. पण जिथं सत्वयुक्त दूध आपल्याला पाहिजे, त्या दुधाची महती आणि त्या गायीची महती आपल्याला कृष्णाच्या फोटोमध्ये दिसते, दत्ताच्या फोटोमध्ये दिसते. म्हणून मगाशी तुम्हाला मी म्हणलं की गाय जर सशक्त बघायची असली आणि गायीचं दूध बघायचं असलं तर ते गाय आपल्याला कृष्णाची आणि दत्ताची बघावी लागते. मग ह्या गायीची गुणवैशिष्ट्य फक्त दुधामधून येत नाहीत, शेणामधून येतात, गोमूत्रामधून येतात, चिकामधून येतात, वार पडतो त्याच्यामधून येतात, गर्भ ज्यावेळेस बाहेर पडतो त्या गर्भजलामधून येत राहतात, आणि अनेक गोष्टी ज्या गायीच्या सहवासाच्या आहेत त्याच्यामधून येत राहतात. याचा अभ्यास राज्य सरकारच्या कुठल्याही विद्यापीठामध्ये होत नाही. आमचे जे विद्यापीठ आहेत, पंडित लोक, आम्ही जे पशुवैद्यक शास्त्रातले, तिथं होत नाही. IIT जे आहेत मुंबईला, आपल्या देशामध्ये IIT जिथं आहे तिथं मात्र देशी गायीवरती विचार केला जातो आणि तिथं त्याचा अभ्यास होत राहतो. पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे, म्हणूनच मी तुमच्याशी ही चर्चा करायला लागलेलो आहे. जी गाय आपल्याकडे 10-12 लिटरची होती, ती गाय कालांतराने 50 वर्षामध्ये आपल्याकडे 1-1.5 लिटरची झालेली आहे. पण आजही आपल्या हातामध्ये असणाऱ्या शुद्ध गोवंशाची जी महती आहे ती कमी झालेली नसल्यामुळं याच गायीपासून आपल्याला सोनं हे शेतीमध्ये पिकवता येत राहील, माणसाचं आरोग्य सुधारता येत राहील, आणि भविष्यामध्ये जर पिढी घडवायची असेल तर ह्या देशी गायीकडे आपल्याला बघावं लागेल. जे आज आता परिस्थिती खेड्यापाड्यातली अशी आहे की देशी गाय असली की आपल्याला नको वाटतं. कुठं चुकलं ह्याचं जर उत्तर आपल्याला आजच्या प्रशिक्षणात पाहिजे असलं तर आपलं उत्तर आहे 10 रुपयाच्या टेपमध्ये आपलं चुकलं. गाय सांभाळत असताना 10 रुपयाचा टेप लागतो. हे टेप म्हणजे आपण जे काही टेलरकडे टेप बघतो तेवढाच टेप, साधा टेप. ह्या टेपवरती परदेशामधल्या लोकांनी आपल्या ज्या गायी आहेत त्या दूध उत्पादनासाठी किती पट वाढवल्या हे मला सांगता येत नाही, कारण माझं गणित कच्चं आहे. तुमच्याकडे जर मोबाईल असेल आणि तुम्हाला जर गुगल काढता येत असेल तर त्याच्यावरती सर्वोच्च दूध देणारी गाय असं टाईप करा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. सर्वोच्च दूध देणारी गाय ती संकरित असेल भले, पण सर्वोच्च दूध देणारी जी गाय आहे ती जगामधली गाय 125 लिटरच्या पुढची, 150 लिटर पर्यंतची, आणि कुठं वाळवंटात जिथं फक्त पेंडखुसरीचं झाड असतं
आणि गोठ्यामध्ये मग 20 डिग्री ते 30 डिग्री असलेल्या टेम्परेचरला म्हणजे तापमानाला गायी सांभाळल्या जातात. तिथं तापमानामध्ये गायी मात्र 125 लिटर ते 150 लिटर दूध देतात. कारण त्यांच्याकडे टेप आहे, त्यांच्याकडे टेप, आपला टेपच गेला. आपल्याला खर्च येतो 10 रुपये आपण करायचे नाहीत असं ठरवलं. महाराष्ट्राने ठरवलं की गाय सांभाळली तर मी, म्हैस सांभाळली तर मी 10 रुपये खर्च करणार नाही. आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या मराठी मातीतला, आपल्या मराठी नात्याच्या नाळेमधला आमचा एक विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो. 105 लिटर दूध देते तिथं गाय. एक गाय दिवसाकाठी 105 लिटर दूध देत राहते. दिवसाकाठी 3दा पेळली जाते. प्रत्येक वेळी 33 लिटर 35 लिटर 33 लिटर 35 लिटर. पण दुधाकडे ते लक्ष देत नाहीत. दूध पिळल्यानंतर पुढे गेल्यानंतर तिचं जे वजन होत राहतं त्या प्रत्येक वेळेसच्या वजनाकडे तिथल्याकडे मालकाचं लक्ष असतं की ह्या गाईचं जर वजन कमी झालं तर आपल्याला दूध कमी होत राहणार आहे, म्हणून हिचं वजन कमी होऊ देत राहायचं नाही. म्हणून त्या वजनावरती नियंत्रण असतं. आपल्याला माहितच नाही किती किलोची गाय आहे. आणि गाईचं वजन काढायला 7वी नापास विद्यार्थी चालतो. 7वी नापास. छातीचा घेर इंचामध्ये, त्याला वर्ग करायचा, लांबी मोजायची आणि त्याच्या खाली 660 ने किंवा 600 ने गाय भागायचं असेल ते भागायचं, किलोमध्ये वजन निघतं. सोपं गणित. हे 3दा करतात परदेशामधले लोक. आणि म्हणून एकही आजारी गाय ही निरोगी गायींकडे जात नाही. दिवसातून 3दा वजन मोजल्यानंतर जी गोष्ट घडते ती आपल्याकडं 7 दिवसाला एकदा सुद्धा कोणी वजन करत नाही, 7 महिन्याला करत नाही. आणि म्हणून आपल्याकडच्या गाईचं दूध कमी होत राहतं. सगळं दूध जर वजनावर असेल तर हा टेप वापरायला आपल्याला काय अडचण आहे, ही आपल्या मनामधला पहिला प्रश्न असला पाहिजे. साध्या टेपमध्ये ज्या गाईचं वजन वाढत जातं ती गाय माझ्यावरती येते, गाभण राहते, याला कुठल्याही डॉक्टरची आणि शहाणपणे सांगायची गरज नाही. आणि ज्या गाईचं वजन वाढत जात राहतं त्या गाईच्या बाबतीमध्ये दूध वाढत जातं. हा निसर्गाचा नियम आहे. आपण जेवढ्या काही 1 कोटी 1 लाख गायी आपण डोळ्यासमोर दिसतात त्या सगळ्या 4 वेताच्या आणि 5 वेताच्या. 4 वेत झाले की रगड झालं. एवढंच आपल्याकडे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भूमीमध्ये, आपल्या मातीमध्ये, आपल्या रक्तामधल्या माणसाकडून 18 वेतासाठी आणि 20 वेतासाठी गाय सांभाळली जाते. ती आपली देशी गाय. 18 ते 20 वेत झाले पाहिजेत, नाही झालेच पाहिजेत. 18 ते 20 वेत. कालवड जन्मली की आपल्याकडे पायाला तरी नाही तर गळ्याला तरी बांधलं म्हणून समजाच. टंगडं बांधल्याशिवाय आपल्याला एकही वासरू दिसत नाही. गावभर पाळणारं वासरू कधी दिसलं का? कधीतरी दिसलं का? आणि दिसत नाही म्हणून सगळे वासरं डबऱ्या मार्कंडेसारखे फुल पोटाचे. 4 महिन्यामध्ये एकदा पोट सुजलं की पुन्हा 4 वर्ष ती कालवड माझ्यावरती येत नाही. देशीची असू नाही तर संकरितची असू. ह्याच्या उलट आपल्या महाराष्ट्रामध्ये जे देवणी जनावरं सांभाळतात त्या लातूर जिल्ह्यामधल्या जळकोट तालुक्यामध्ये कुणकी नावाचं जे गाव आहे, लिहून ठेवा. कधीतरी जायचा योग आला, आपले सोयरे दायर झाले तर आपल्याला उपयोगी पडेल. गेल्या 100 वर्षापासून 9व्या महिन्याला कालवड माझ्यावरती आणतात. ती आपल्या देशी गायीची कालवड आहे. 9व्या महिन्याची. 11व्या महिन्यात गाप करतात आणि कर्नाटकामध्ये विकून टाकतात 75,000ला 80,000ला. तिथं नाही म्हणत कुणी आम्हाला परवडत नाही म्हणून. जिथं लाल कंदारी गोरे सांभाळतात तिथं भरपूर दूध पाजवतात. लाल कंदारीच्या गोऱ्याला जाम, जळकोट, लोहा, कंधार आणि हाई हंडरगुळी एवढ्या बाजारामध्ये आपल्याकडचे माणसं खरेदी करायला आता जात नाहीत कारण त्यांना ते गोरे परवडत नाहीत. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा मधले लोक येत राहतात. 60,000, 70,000, 80,000ला गोर, 1.25 वर्षाचंच गोर, दिप्पाड गोर विकलं जात राहत. ते दुधाचा विचार करत नाहीत. एवढा चांगला, एवढा सुंदर केसाळे नावाचे ग्रस्त आहेत. नाव लिहून ठेवा. जळकोट तालुक्यामध्ये केसाळे नावाचे ग्रस्त आहेत. त्यांनी सांगितलं, सर दरवर्षी 1/2 किलो सोनं खरेदी करतो. आतापर्यंतच्या गेल्या 50 वर्षात एकही दिवस कमी पडला नाही. 1/2 किलो सोनं दरवर्षी. किती भाव वाढू द्या, करा म्हणा 75,000 रुपये मी घ्यायला तयार आहे, कारण माझ्याकडचे गोरे तेवढ्या किमतीला विकले जात राहतात. करायचं म्हणल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. ह्या गोष्टी घडतात. ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात घडतात.
दुधाचा थेंब नाही, दुधाचा विचार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजगुरुनगरला एक डेअरी आहे. चार 4000 गायी येतात, अशा फिरून त्याच्यावरती दूध काढतात मशीनने. सगळं दूध मुंबईमध्ये वगैरे मॉलमध्ये विकलं. ते संकरित गायी आहेत, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण ह्या दूधवाल्याने आपल्या सगळ्या जाहिरातीमध्ये कुठेही दुधाची जाहिरात केलेली नाही. तुम्ही संकेतस्थळ काढून बघा, फक्त शेणखताची ऍडव्हर्टाईज केलेली. कारण ते शेणखत शेतकऱ्याला देतात, तिथून ते मका घेतात, मका गाईला घालतात आणि गाईचं दूध 60 लिटरचं 50 लिटर काढून पुन्हा शहरामध्ये विकत राहतात. दुधाचा धंदा दुधाचा करायचा आणि जाहिरात कोणाची करायची? शेणखताची करायची. शहाणपण करून 2 महिन्यापूर्वी पुण्याला जाऊन राहिलो. एका घराची वास्तुशांती केली. एवढे 2 गौऱ्या त्या होमाला पाहिजे होत्या. 40 रुपयाला एक. 40 पुण्यामध्ये 40 रुपयाला एक. आपल्याला का जड जाईल 50 रुपयाला विकायला? पूर्ण चमकीचा कागद लावून 60 रुपयाला विकता येत राहील नाही. चमकीच्या कागदाचे 5 रुपये गेले, अजून काही प्रश्न नाही. करावं कुणी? शेणाचे पैसे आहे तर गाईचे दुधाचे बोललोच नाही, अजून बोललोच नाही काय. आणि थोडं विज्ञान. सांभाळलेली गाय सशक्त असावी, दष्टपुष्ट असावी, दिसायला चांगली असावी. कृष्णाने बघितल्यानंतर सुद्धा फार चांगली गाय सांभाळतो असं वाटावं. नाहीतर सगळ्या हडकुळ्या गाय, ही माझी गायच नाही म्हणून सांगणार. कृष्ण जर आता जन्मला तर सांगणार माझी गायच नाही. मोकळं सोडा म्हणते संकरित गाय, जसं मोकळं सोडा म्हणतात तशी आपली गाय म्हणते मोकळं सोडा. मोकळं सोडा, मुक्त राहू द्या, 18 तास बसू द्या. जी 18 तास बसते तिला गाय म्हणायचं, जी बसतच नाही तिला गाय म्हणायचं नाही. 18 तास बसली पाहिजे, 14 तास रवंत केलं पाहिजे. बेस्ट, एकदम बेस्ट, सगळ्यात चांगला सांभाळ झाला. उभीच राहिली की समजायचं बिघडलं कुठंतरी, आपल्या गोट्यात कुठंतरी दगड आहेत खालून टोचणारे. मुक्त संचार पद्धतीच्या याच्यामध्ये आपली देशी गाय जरी सांभाळली, पाहिजे तेवढा फायदा, पाहिजे तेवढा फायदा. आणि ह्या महाराष्ट्राला परमेश्वराचं वरदान आहे. खिल्लार गाय जेव्हा आम्ही शिकली 40 वर्षापूर्वी सोनुने साहेब, तेव्हा आमचे शिक्षक लोक आम्हाला सांगायचे, खिल्लार गायीचं जर कास बघायची असली तर मायक्रोस्कोप घेऊन बघावं लागतं. ते सूक्ष्मदर्शक यंत्र असतं ना, त्याच्यातून लहान गोष्ट मोठी दिसते. की खिलार गायला कासच नसल्यामुळे ते म्हणायचे, तुम्हाला जर कास बघायची असली तर अशी बघा त्या मायक्रोस्कोप मधून. मायक्रोस्कोपिक आर्डर असा त्याचा शब्द आहे. लोकमत महाराष्ट्रीयन अवॉर्ड कुणाला मिळालेला आहे आणि त्याच्याकडे खिलार 13 लिटरची कशी, हा आपल्या मनात प्रश्न असला पाहिजे. आपल्या मनात प्रश्न असला पाहिजे. 13 लिटर खिल्लार, त्याचं कारण एक आहे की गाय दूध देत असली तर हे गाईचं शाणपण नाही, गाईला शाणपणच नाही. गाईला अनुवंशिकता आहे. चांगल्या वळूकडून आलेल्या कालवडी चांगल्या दुधाच्या होतील, काढल्या वळूकडून आलेल्या कालवडी चांगल्या वळूच्या होत राहतील. ही झाली अनुवंशिकता. ही फक्त 5% ही 5% आणि 95% दूध करणाऱ्याच्या हातातलं आहे. आपलेच हात जर थरथर कापत असतील खुराक खाऊ घालायला, सांभाळ करायला, अजिबात मेहनत न घ्यायला, जी काही गोष्टी अपेक्षित आहेत गाईला ते जर आपण देत नसू तर देशी गाईच्या बाबतीमध्ये कुठेतरी आपण अन्याय करतो. एवढं आपल्या मनाला वाटलं पाहिजे, एवढं निश्चित. 5-10 गोष्टी स्लाइड वरती आणल्या, तेवढ्या तुम्हाला अभ्यासाच्या म्हणून, विज्ञानाच्या म्हणून सांगतो. कारण गाय आणि विज्ञान म्हणलं की लोक संतापतेच पहिल्यांदा. तुम्ही जय गौमाता म्हणा, टिळा लावा, टोपी घाला, नंबर 1 वर तुमचे पाय धरले म्हणून समजा काय प्रश्न. पण गायीच्या बाबतीमध्ये थोडं विज्ञान ठेवा, थोडं विज्ञान ठेवा म्हणलं, अरे याचं काहीतरी तिसरंच चाललंय म्हणत राहते काय प्रश्न. दुसरी स्लाइड आहे का सर? हे आपलं कौतुक महाराष्ट्राचं 11 लाखाचं, त्याच्यातले 9 लाख खिलारचे सोडून देत राहायचे, बाकीचे सगळे 30-35 हजाराचे. किती दिवसात संपतील मला माहित नाही. पुढे आपल्याकडे संख्या कमी होत चालली आणि त्याची काही कारण आहेत. सामाजिक कारणं असतात आणि आपल्या आर्थिक कारणं सुद्धा असतात.
ही सगळी मला मान्य आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की आपल्याकडे चारा कुरणांची कमतरता. आता चारा नाही राहील. संकरित गायला आणि दुधाच्या गायला राहत नाही तर आपल्या गायला कुठं राहते. मागं कसं असायचं, शेतात गेलं की संध्याकाळी येताना भाराभर आपलं गवत आणलं की आपली गाय मस्त सशक्त राहायची. काय प्रश्न, बांधच राहिले नाहीत आणि राहिले असले तर चारा राहिले नाहीत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, चारायुक्त शिवार, ह्या सगळ्या संकल्पना नुसत्या शासनाकडून सांगितल्या जात राहतात. त्याच्यातली एक गाय सांभाळायला आपल्याला फार तर 8 गुंठे चारा लागतो. एक गाय सांभाळायला 8 गुंठे. वर्षभरात 5 गायी सांभाळायला 1 एकर क्षेत्र लागतं. एकदल द्विदल दोन्ही आलं, त्याच्यामध्ये दोन्ही आलं. एवढी जागा कुणाकडे उपलब्ध नाही गायसाठी. ते न देता नुसता ऊस घातला चालतंय का म्हणतात लगेच. नुसता ऊस दिला का फरक पडायला. 50% ऊस, 70% ऊस, 80% नुसत्या ऊसावर कुठून गाभ राहणार. सगळं फुसकट. बागॅसमध्ये जे दिसतं तेच ऊसामध्ये असतं. गोड आपल्याला लागतो, गोड गाईला लागत नाही, कारण तिच्या पचण्याची आणि पचवण्याची क्षमता वेगळी आहे. म्हणून चारा सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरं, आपल्याकडे जमीन आहे थोडीशी कमी राहिलेली आहे म्हणायला हरकत नाही. संकरीकरण केलं आमच्यासारख्याने. कोणतीही गाय माझ्यावरती आली तर आमच्यासारखा डॉक्टर भरवत नाही असं म्हणत नाही. हा बरं झालं, छान भरवतो. डॉक्टर उलटले पुन्हा भरवतो. अरे डॉक्टर कालच भरवली, आजही भरवतो. जेवढ्या वेळेस बोलवताल तेवढ्या वेळेस भरवणार जर कोण असेल या भूतलावरती तर तो जनावराचा डॉक्टर. तुम्ही सांगायचं ना मी भरवायची, मी भरवत नाही ही गाय असं म्हणणारा डॉक्टर कधी बघितलात का? देवा शपथ सांगा, कधीतरी बघितला का एकदा तरी? अरे नाही रे बाबा, काल भरवलेली, आता दुसऱ्यांदा भरवायची गरज नसते असं सांगणारा एक तरी डॉक्टर ते नाही सापडणार. जेवढ्या वेळेस म्हणताल डॉक्टर 10 वेळेस उलटलेली आहे, आता भरू नाही ठरले तर उद्या पुन्हा भरवितो. ठरत कशी नाही, 10व्या दिवशी माझा आली डॉक्टर भरवू का? भरवा. बुद्धीच कमी आहे. कितव्या दिवशी गाय माझ्यावरती येते आणि कितव्या दिवशी भरवायची असते. एका माझ्यामध्ये 2दा भरवताना नियम कोणता पाळायचा आपल्याला माहित नाही, त्याला तर माहितच नाही. आणि त्याला सरकारी नोकरी, त्याला श्रम ऐकायची गरजच नाही. हे विज्ञान इथे येत राहत. संकरीकरण कुठल्याही गायीला काही भरलं म्हणून आता 1 कोटी जे काही 1 लाख गायी आहेत त्याच्यामध्ये देवणी आहे, लाल कंदार आहे, खिलार आहे, जर्सी आहे, एचएफ आहे, ब्राउन्सिस आहे, सगळ्याचं कडबुळ माहिती ना? कडबुळ म्हणजे ही आपलं 1 कोटी 1 लाख एवढं आहे. अभियांत्रिकीकरण सुरू झालं. बैल नकोय आपल्याला. बैल दिसला की संतापत होता, ते आपला कोण सांभाळावं काय प्रश्न नाही. ट्रॅक्टर पोळा चालू झालाय हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून आपल्याला जायचंय. प्रोत्साहन, मदत, सहकार्य कुणी सांगल चांगल्या गोष्टी. शपथ शपथ देशी गाईबद्दल 1 शब्द बोलले तर शपथ. पिवळे चुटुक दात घेऊन एकमेकाशी हसताना आपल्याला आनंद वाटत राहतो. पण आज आपल्या आजोबाची जर आठवण काढली तर ते राखुंडीने घासायचे दात, मरेपर्यंत शुभ्रदंती दात होते हे आपण पूर्ण विसरलो. आपल्याला आता कोलगेट लागते. कोलगेट. ज्या देशी गाईच्या शेणामधून होणारी राखुंडी, चुलखंडात असलेली जी राखुंडी, त्याने आपण दात घासत होतो, ती नकोय. शाळेत शिकणाऱ्याला तर अजिबात नकोय. काय पिवळे दात झाले तरी चालतील पण हे करणार नाही. पूर्ण अंगाला खात सुटत असली तरी चालेल पण गाईच्या शेणाने अंघोळ करणार नाही. शपथ वाहिलेली शपथ तरुण पिढीने. आणि कुणी म्हणतही नाही. 10 वर्ष झाले मला टूथपेस्ट आणि साबण फुकट मिळतात. मोकळेपणाने सांगतो, फुकट मिळतात. ज्या गोशाळेत गेलं ते म्हणतात सर आम्ही एवढे पदार्थ तयार केले, हे गोमूत्र तयार केले, ह्याची 1 बाटली देवा, हे साबण द्या. मी कधी पैसे दिलेले नाहीत, फुकटच सगळं फुकट आजपर्यंत. रोज शेणाचे सांगोळ. एमडी मेडिसिन झालेले डॉक्टर लोक सुद्धा, एमडी मेडिसिन झालेले लोक सुद्धा म्हणतात 7 दिवसांनी तरी एकदा गोशाळेत जायला पाहिजे, शेण लावून आंघोळ करायला पाहिजे. अकोल्याच्या गोशाळेला आपण विचारलं पाहिजे खर्चच येतात का हो डॉक्टर तुमच्याकडे? काय हे खोटं काहीतरी सांगणं चालू आहे, काही प्रश्न नाही. म्हणून हे जे प्रोत्साहन, मदत, हे जे आहे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. पुढची सर 10-12 स्लाइड थोडे निवांत घेऊन आणि बाकी नंतर थोडस
फास्ट घेऊन जाऊ, चालेल ना? आपली जे गाय आहे ह्याची हे वैशिष्ट्य आहेत, गुण आहेत, गुण माहितच नाहीत. नंबर 1, स्थानिक वातावरणात तग धरण्याची क्षमता. 40 झालं तरी चालतंय, 42 झालं तरी चालतंय, 43 झालं तरी चालतंय. फिलरची गरज पडत नाही. 100 लिटरची गाय असली की मग ते 20 डिग्री 30 डिग्री बघावं लागते. आपली गाय नाही, तेवढं ताकद भरती, जोरदार आहे ताकद. म्हणजे आधी पहिल्यांदा उन्हाळ्याचे 6 महिने 7 महिन्याचा परिणाम, आणि नुसता उन्हाळ्याचे आपले 4 महिने नाही, पुन्हा ऑक्टोबरची हीट आपल्याकडे असतीच आहे, त्याच्यामुळे ते 2 महिने. गोचिड गोमाशा संकरित गाईला आपण देऊन टाकलेले आहेत. ते देशी गाईकडे येतही नाहीत आणि तिकडे ते राहते नाहीत. काय प्रश्न? एकदा अंगावरून खरारा केला की गोचिड गोमाशा संपल्या, गोट्यामध्ये राहत नाहीत. देशी गाईच्या रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. लाल खुरकूत फिळकूत देशी गाईमध्ये फारसं येत नाही, संकरित मध्ये येत राहत. गोचिड ताप देशी गाईमध्ये येत नाही. ताकद चांगली आहे, मुळात ताकद चांगली. जसा चारा टाकाल त्याच्यावरती खाण्याची क्षमता आहे, तेवढं पोचू. काय ते जसं निकृष्ट द्या त्याच्यावरती आम्ही आमचं उदाहरण करू, पण काहीतरी द्या. पोट भरलं पाहिजे, ढेकर आली पाहिजे, आणि ढेकर आणणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. खुरं मजबूत आहेत, शेती कामासाठी चांगले, त्याच्यामुळे जनावर कुठल्याही जमिनीमध्ये वापरा. A2 प्रकारचं पौष्टिक दूध. A1 A2 चा मध्यंतरी फार मोठा गजब चालू होता की संकरित गायचं दूध खराब, देशी गायचं दूध चांगलं. त्या संकरित गायच्या दुधामध्ये एक घटक अफू घटक आहे. अफू घटक मराठीमध्ये सांगतो मी तुम्हाला, अफू घटक. पण संसदेनं ह्याला मान्यता दिलेली नाही. असं 2 वेगळं दूध करा असं कोणी म्हणलेलं नाही. पण तरीही देशी गाईचं दूध चांगलं आहे एवढे मात्र मान्यता दिलेली. देशी गाईचं अमृत एवढं दिलेली आहे. आता जर नातवंडाकडं देशी गाईच्या दुधाचा ग्लास घेऊन जर पळत चाललं तर ते नको म्हणतात, चहा पाहिजे म्हणते. सवयच लावली नाही, चवच माहित नाही काय. समजा एखाद्यानं जर अरिष्ट करून जर देशी गाईचं दूध पिलंच तर दुसऱ्या दिवशी ढेंडाळा म्हणून समजायचं. दूध प्यायची क्षमताच राहिलेली नाही काय. इतक्या चांगल्या प्रकारचं असणारं दूध, पौष्टिक. आणि पुन्हा त्याच्यामधलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आम्ही सगळे मास्तर लोक पशुवैद्यक महाविद्यालयाचे परभणीला लाल कंदारी गाई येतात 100 आहेत, आणि उदगीरला जवळपास 70-80 देवणीच्या गाई आहेत. दररोज तिथल्या फार्मचं दूध आमच्या घरी येत राहायचं. माझे एकट्याचे नाही, जेवढे स्टाफ मेंबर आहेत वेटरनरी कॉलेजला शिकवणारे आणि दूध ज्यांच्याकडे देशी गाई येतं त्यांचं विचारा, सगळ्याचे पोरं डॉक्टर आणि इंजिनियर आणि परदेशात आहेत. सगळ्याचे डॉक्टर, इंजिनियर आणि परदेशात. बाकी मग आपले पाकिटाचे दूध चालूच आहेत काही प्रश्न नाही. जिल्हा परिषदला आयुष्यभर आमच्या फार्मच्या गाईचे, देशी गाईचं दूध पिलं लेकराने, आज परदेशात आहेत. 13,000 गाई सांभाळणारा आपला मराठी माणूस आहे जामखेडचा, नेटके म्हणून. नेटके नाव सांगतो, माझा विद्यार्थी आहे. 13,000 गाई सांभाळतो. जगात दुसऱ्या कुणाला नाही बोलवलं, नेटकेला बोलवलं जामखेडून. कारण देशी गाईच्या दुधावर त्याची गुजराण झालेली आहे. वडील शिक्षक. एका दिवसात 1300 कृत्रिम रेतन करतो. किती? 1300. आपल्याकडच्या डॉक्टरला वर्षभराचं टार्गेट 1300 गाई भरवायचं. वर्षभराचं 365 दिवसात 1300 गाई भरवा एवढं सांगितलंय शासनाने, तरी रडतेत. हे एवढं सांगितलं, इतकं कुठं होत असते का? कुठं गाईच येत नाहीत, काय सांगत राहत. ते 1300 गाई एकाच दिवसात. मग त्या दुधाच्या ह्याच्यावर गाय आली की त्याला कळते कोणती गाय आली. इकडं लगेच गन लोड झाली कृत्रिम रेतनाची, कृत्रिम. 1300 गाई कुठेही याच्यामध्ये नावासहित तेवढ्यासाठी सांगायला लागलो. पुढचा सर, पुढचा. एवढ्या गोष्टी मिळतात. लिहून ठेवायचं असलं तर लिहून ठेवा. दूध तर मिळतं. पहिलं दूध चीक, आणि त्या चिकाचा भाव काय? चिकाचा भाव काय? आपल्याकडे तर फुकटच दिलं जात राहते. खरवस. खरवशीच्या जर वड्या केल्या, खरवशीच्या मध्ये गुळ घालून जर वड्या केल्या तर अनासिन आणि आस्प्रो सारख्या ज्या गोळ्या आहेत त्या 100 गोळ्याची किंमत 700 रुपये आहे. 700 रुपये आहे. 700 रुपये. खरवस नाशिक पुणे भागामध्ये जर गेला तर अर्धा किलोचं ते पॅक मिळते खरवसाचं. 700 रुपयाला विकते. 700 रुपयाला खरवस विकते.
आपल्याकडे विकायची सवय नाही, आपल्याकडे विकायची सवय नका नका बाबा, जमतं का नाही की कोण घेतं का नाही की काय. 700 रुपयाला अर्धा किलो सांगितला खरवस. कारण त्या खरवसामध्ये ताकद एवढी आहे, जेवढे जेवढे हार्टचे ऑपरेशन करून आलेत औरंगाबादला, दूधलाख, बजे कमल नयन बजाजला, तेवढ्या सगळ्यांना त्या चिकाच्या गोळ्या लागतात. हार्ट अटॅक आपल्याकडे चालूच आहेत, काय पण 8-10 दिवसाला काय पण. चीक त्याचा भाव, गोमूत्र काय काय करता येत राहील ह्याचं तर म्हणजे अगणित. तुळशीचा रस काढायचा, गोमूत्रात टाकायचा, एक प्रकारचं औषध तयार. शतावरी टाकायची गोमूत्रात, त्याचा एक रस काढायचा, ते दुसरं. आता तर फळांचा रस सुद्धा गोमूत्रात टाकतात, म्हणजे पुन्हा तुरट लागला, असं लागलं तसं लागलं, डोळे चमते जीभ हे काही करायचीच गरज नाही. जेवढे काही फळ आहेत तेवढ्यांचा फळांचा रस गोमूत्रामध्ये टाकून. आणि प्रत्यक्षात आपल्या महाराष्ट्रामधले प्रत्यक्षात ज्यांच्या घरी कॅन्सर झालेला आहे, ज्यांनी गोमूत्र प्यायला सुरुवात केली, 6 महिन्यामध्ये कॅन्सरला पळवून लावलेले लोक आहेत गोमूत्राने. आपला विश्वास पटत नाही, कारण आपले डॉक्टर लोक सांगतात हे फाडा, ते काढा, ते इकडं हे करा, मुंबईला न्या, इकडे न्या. 100% सत्य. आयुर्वेदिक उपचार, पंचगव्य, गोमूत्र आणि ओझोनची थेरपी एकत्रित केल्यानंतर 3 महिन्यात कॅन्सरवर मात. युट्यूबवर जर बघितलं तर जॉर्ज फर्नांडिस पासून संसदेमध्ये सांगणारे लोक आहेत, पण आपल्याला विश्वासच ठेवायचा नाही. नाहीच, नाही नाही, झाला कॅन्सर म्हणलं की गेलंच म्हणून समजाय. काय गोमूत्र, गोबर गॅस, गाय सांभाळायची असली तर गोबर गॅस. आपल्या मराठी माणसानं 3000 रुपयात गोबर गॅस तयार केला. 3000 रुपयात. तुम्ही तुमच्या गुगलला सर्च करा सर, 3000 गोबर गॅस आहे. प्लास्टिकची निळी टाकी जी मिळते ना बाजारात 700 रुपयाला, तशा 2 टाक्या, एकामध्ये 1 टाकायच्या, काय बाकीचे पाईपलाईन वगैरे करून घेत राहायचे. एक गाय असली की तेवढी 3,000 रुपयाचा गोबर गॅस. सरकारने गोबर गॅस आणला, त्याला एवढे तडे गेले की गॅस कोणीकडे गेला ते कळलंच नाही. सरकारी योजना प्लास्टिक मध्ये होते, प्लास्टिक मध्ये. आणि गोबर गॅस असल्याशिवाय गाय सांभाळण्यात मतलब आहे काय नाहीच, जनावर सांभाळण्यातच मतलब नाही. आपल्या घरच्या घरी करत राहायचं, घरच्या घरी आपल्या स्वतःसाठी गोबर गॅस. MSCBचं लाईट बंद झालेलं आहे. अत्यंत चांगली गोष्ट. मी कॉलेजला होतो, पाठीमागे 100 गायी होत्या. 25 वर्षापूर्वीचा गोबर गॅस सगळा बंद पडलेला होता. कुठंतरी खुमखुमी असल्यामुळे म्हणलं नाही नाही नाही, आपल्यामुळे मुली राहतात इथं 100, त्यांना स्वयंपाकासाठी गॅस लावायला पाहिजे म्हणून तिकडचा दुसरा गॅसचं युनिट घेतलं, त्याच्यातून पाईपलाईन केली, मुलींच्या वसतिगृहाला दिलं. चहा प्यायला गेलो, मुलींना बोलवलं की म्हणलं आता तुमच्या वसतिगृहाला गोबर गॅस मिळेल, ह्याच्यानंतर तुम्ही सिलेंडर खरेदी करू नका, 1800 रुपये किमतीचा प्रायव्हेट मधून घेत होत्या मुली सगळ्या. दुसऱ्या दिवशी मुली सगळ्या माझ्याकडे आल्या, म्हणल्या सर एक शब्द करायचा नाही गोबर गॅस बद्दल. म्हणलं काय झालं? आमच्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी म्हणल्या की ते गोबर गॅसवर स्वयंपाक करायला 3 तास लागतात, मी तुमच्याकडे थांबणार नाही, स्वयंपाक करणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे गोबर गॅसच नको. बंद. 3 तास नाही, 4 तास जरी आपल्या घरामध्ये लागले तर जर फुकटात स्वयंपाक होत असेल आणि गोबर गॅसच्या त्या सिलेंडरचे पैसे वाचत असतील तर पैसे वाचणारी दुसरी यंत्रणा कुठलीही उपलब्ध नाही. म्हणून गोबर गॅस, म्हणून गोबर गॅस. आणि देशी गाईचं महत्व गोबर गॅस मध्ये आहे. उरलेल्या याच्यामध्ये पुन्हा खत, किती प्रकारचे खत करायचे तुम्ही सोनवणे साहेबाला विचारा बाबा. सेंद्रिय खत पाहिजे असेल तर गाईचंच, त्याच्याशिवाय होतच नाही. पद्मश्री मिळाली पाळेकर साहेबांना. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, सगळे प्रयोग देशी गाईच्या शेणावरचे. 7 किलो 8 किलो शेण एका गाईचं दिवसाकाठी मिळते. सोनं मिळते, सोनं. त्याच्यामध्ये असणारे रोगजंतू, कार्बन जो काय लेवल, तर ती कमी करायला मदत करत राहते. अशा प्रकारचं वासरं. मी तर गोऱ्याचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की किती चांगल्या प्रकारचे आहेत. आणि बाकीची आता हे उत्पादनांची संख्या 1000 काय लिहिली आहे तुम्ही विचारताल, काय 1000? मागच्या वर्षी गुजरातला गाऊटेक नावाचं संमेलन झालं होतं. गाऊटेक, गाऊ म्हणजे काय आणि टेक म्हणजे टेक्नॉलॉजी. गाईच्या पासून तयार करणाऱ्या साहित्याचं संमेलन. गोमूत्र, शेण आणि दूध
ह्याच्यापासून 1000 उत्पादन, 1000 कुंड्या गाईच्या शेणाच्या, स्वस्तिक गाईच्या शेणाचं, फ्रेम गाईच्या शेणाचं, एखादा सन्मान चिन्ह द्यायचं असलं तर ते गाईच्या शेणाचं, गणपती गाईच्या शेणाचे. आता सध्या पुण्यामध्ये राख्या गाईच्या शेणाच्या आल्यात आणि किमान 2 कोटीचा व्यवहार आपल्या पुण्यामध्ये, एकट्या पुण्यामध्ये गणपतीतून होत राहते, शेणाच्या गणपतीतून. कारण ते विसर्जित केल्यानंतर पुन्हा पाप लागत नाही. पॅरिसच्या मूर्तीने जे काही आपलं खराब होत राहते निसर्गाचं ते होत नाही, म्हणून गणपतीच्या मूर्तीसाठी त्या शेणाचं आणि त्याचं प्रशिक्षण चालू आहे. एखादा साचा खरेदी करून आणला, अनेक 5-50 गणपती जर केले शेणाचेच सगळे, त्याच्यामध्ये निम्मी माती घालून घरच्या घरी उपयोग होऊ शकतो. आणि शेतीसाठी आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी आहे सर, पुढे शेतीला जोड होत राहील. बैल मिळाले तर कुटुंबासाठी रोजगार होत राहील. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. गाय सांभाळायची असली तर सकाळी 1 तास, संध्याकाळी 1. दिवसभर गायीकडे बघून काही फायदा होत नाही. 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी. चारा टाकला, पाणी टाकलं, पाण्याची सोय करून ठेवली, सकाळच्या धारा काढल्या, काय जखमावरती औषधोपचार केला, दिवसभर निवांत. संध्याकाळी पुन्हा तेवढंच काम, संपलंच. दिवसभर आपण आपल्या कामासाठी मोकळे. 50 गायी असल्या तरी 1 तास काम, 1 गाय असली तरी 1 तास काम. आणि घरच्या मंडळींना म्हणजे महिलांना तर त्रासच द्यायचा नाही. शेण तर काढायलाच लावायचं नाही. ह्याच्यानंतर शेण काढायचं असेल तर कुणीही गाय सांभाळणार नाही. मुक्त संचार गोठ्यामध्ये पडू देत राहायचं. 2-3 महिन्याला एकदा कधीतरी ट्रॅक्टरने उचलत राहायचं, बस चला झालं, काय प्रश्न. काय करायचं रोजच्या रोज ते शेण काढून. एवढे सगळे फायदे. औषध होऊ शकतात, औषधाचं दूध म्हणजे औषधी दुधाचा वापर करू शकतो. आपल्याकडं 17-18 रुपये जेव्हा दुधाला भाव होता 8 वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर, तेव्हा आपल्या महाराष्ट्रामधली एक महिला, दूध उत्पादक महिला, बाटलीमध्ये दूध भरायची संकरित गायचं, 52 रुपये लिटरने विकायची. किती? 52 रुपये लिटरने विकायची. 15 रुपये डेअरीचा भाव. मॉलमध्ये ती 52 रुपये. अनटचड असलं की पैसे मिळतात. आजही सांगतो, जालन्यामध्ये जर एखाद्या मध्यमवर्गीय सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवलं की बाबा मला नातवंड झालेत किंवा मला पोरं झालेत आणि एकदम 2 झालेत, दूध कमी पडतंय म्हणून जर मला गाईचं दूध पाहिजे असलं, रडलं तरी मिळत नाही ते देशी गाईचं दूध. रडलं तरी, अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, रडलं तरी मिळत नाही ते देशी गाईचं दूध. सोनं मिळेल, सोन्याचं दुकान उघडच आहे, काय प्रश्न. देशी गाईचं दूध देणारा कुठं सांभाळावा, कुठं बाहेर जावं, इकडं तिकडं. हे रहमतपूरच्या गावाला गिर गाई आणल्यात, त्यांच्याकडे काही थोडंफार असेल तर असेल, काही प्रश्न. मिळत नाही म्हणजे फक्त देशी गाईचं दूध. कारण ते सोनं आहे, ते सोनं आहे, सोनं. शहरामध्ये आपले जर नातेवाईक असले तर जरूर फोन करून विचारा. 100 रुपयापेक्षा खाली कुणीही देशी गाईचं दूध शहरामध्ये विकत नाही. आपल्याला औरंगाबाद जवळ आहे, आपल्याला IT जवळ आहे, आपल्याला तूप करता येत राहतं, आपल्याला त्याच्या दुधाचे पदार्थ तयार करता येत राहतात आणि आपल्याला विकता येत राहतात. पण देशी गाईची जी किंमत आहे, निर्भय दूध मिळतच नाही. पाणी घातल्याशिवाय तो विकणार नाही. ही तर शपथच वाहिलेली, महाराष्ट्राने वाहिली. दूध आलं की मी पाणी घालणारच. मग ते गाईचं असू, म्हशीचं असू, गायाचं असू. माझ्याकडे दूध आहे, मी 100 रुपये लिटरने विकीन. थेंबर जर पाणी निघालं तर तुझ्या समोर फाशी घेत राहील असं म्हणणारी माणसंच नाही राहिली. माणसंच राहिली ना. आणि असं जर केलं तर 125 रुपयांनी दूध विकलं जात राहील. कारण प्रामाणिकता घालवायची असेल, कुठं विश्वास घालवायचा असेल तर दुधात. हे आपल्याकडचं सत्व झालेलं आहे. पुढचं कंपोस्ट खत तयार करता येतं, गांडूळ खत, नाडेप, अमृत पाणी, जीवामृत, मला याच्यातलं काही कळत नाही. पण एवढं करता येत राहतं, एवढं विकता येत राहतं आणि सेंद्रिय शेतीला याच्यातून प्रोत्साहन देता येत राहतं. 30% आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे. सिक्कीम मध्ये 100% आहे. आपण त्याच्याकडे मार्ग उत्पादन करायचं आहे, म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या. पुढे आता आपल्याला आपल्याकडच्या गायी आपल्याला चांगल्या करायच्या असं जर एखाद्या तरुणाने ठरवलं आणि आपण जर एखाद्याने ठरवलं तर ते शक्य आहे. आज आपल्या गायीच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर ती कोणती आपल्याला कळत नाही, मान्य. उद्याच्याला जर ही गाय आपल्याला एखाद्या देवणीमध्ये न्यायची असली, लाल कंदारीत न्यायची असली तर ती शक्य आहे. कसं शक्य आहे तुम्हाला सांगतो. लालसर रंगाचे चट्टे असणारी एक गाय आपल्याकडे आहे. ही गाय आपल्याला लाल कंदार करायची.
लाल कंदारच्या ज्या काही रेतमात्रा असतील किंवा वळू असतील तर ते वापरायचे. बऱ्याच जणाला त्या कृत्रिम रेतनाचा संताप आहे, त्याच्यामुळे मी जास्त त्या कृत्रिम रेतनावर बोलत नाही. नाही वळू दाखवणार, वळू दाखवा. चांगला वळू लाल कंदारीचा जर दाखवला तर पहिली पिढी 50% होत राहते. म्हणजे आपल्याकडे जन्मणारी जी काही कालवड असेल, संकरित लाल कंदार 50%. नवीन गणित बरं का, हे कुठे शब्द वापरलेला नाही. संकरित 50% लाल कंदार. दुसऱ्यांदा ती कालवड जेव्हा माझ्यावरती येईल, मोठी झाल्यानंतर तिला पुन्हा लाल कंदार वळू दाखवला तर संकरित लाल कंदार 75%. पुन्हा 75% झाले. तिसऱ्यांदा जेव्हा तिची कालवड माझ्यावरती येत राहील तेव्हा 87.5%. त्याच्यानंतर जेव्हा चौथ्या पिढीला ती माझ्यावरती येत राहील त्याला पुन्हा लाल कंदारच लावला, 94%, 93, पावणे 94%, 97%, पावणे 98%, 99% आणि 99.99% 7व्या वेताला होते. इतके दिवस मी जगणार आहे का पहिल्यांदाच विचारते, मी का राहणार आहे का इतके दिवस? पण हे शक्य आहे, प्रयत्न करत राहिलं तर हे शक्य आहे. पुन्हा एकदा सगळ्या आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये फक्त शुद्ध जातीच्या गायी असतील. 10 वर्ष झाले सगळ्या गोशाळाच्या संचालकाला पाय धरून सांगतो की बाबा तुमच्याकडे जर 500 गायी आहेत ना, गप्पे करा ना जरा, थोडीशी खिल्लारचा वेगळा करा, लाल कंधारीचा वेगळा करा, देवणीचा वेगळा करा, ज्यांची काही वंशावळ माहित नाही त्याचा वेगळा करा. महाराष्ट्रात एकही गोशाळा सापडत, एकत्रित ठेव. माझी आई जात राहिली आणि दरवर्षीचं श्राद्ध करायचं मी करत नाही, म्हणून मी ज्या गोशाळेला गेलो त्यांना सांगितलं मी 11,000 रुपये देतो बाबा माझ्या पगारातले, तुम्ही फक्त कप्पे करा. जेवढ्या काही देशी गोवंशाच्या गायी सांभाळतील त्यांच्यासाठी कप्पे करा. 12 महिने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या एका गोशाळेला अनुदान पाठवलं, कागद पाठवला, फुकट चाऱ्यासाठी पैसे दिलेले नाहीत, कप्पे करा. हो, कारण आपला वंश सगळा देशी गायीचा चाललाय. पत्र मात्र आलं, धन्यवाद आपण गायीसाठी चारा पाण्यासाठी पैसे पाठवलेच नाही मी तुला चारा पाण्यासाठी, काही प्रश्न. ही वंशवृद्धी आणि वंशशुद्धी करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणजे मग त्याच्यातलं जे सत्व आहे तर ते आपल्याला कळत राहत राहील. आणि सत्व कुठे हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे पुढचं. हे शुद्धीकरणाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता ते टॅगिंगला आपल्याकडच्या गायीला टॅग केला का सगळ्यांनी? आपल्याकडच्या गायला टॅग तेवढा करून घ्या, बस बस बस, तेवढा आधी पहिल्यांदा तेवढा टॅग करून घ्या. कधीतरी भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत राहणार आहे. आधार कार्डासारखं कानामधला टॅग जरूर करून घ्या, त्याचा कधी ना कधीतरी फायदा होत राहील. आपल्याला होईल, शासनाला होईल आणि भविष्याला होत राहील. पुढची सगळंच तुमच्यासाठी आहे दादा, सगळे स्लाइड तुमच्यासाठी. मला काहीच न्यायचं नाही इथून, मला फक्त हे तुम्हाला द्यायचं. काय प्रश्न? तर प्रत्येकाने थोडा सहभाग जर घेतला की काय करता येत राहील, तर त्याचं जे जसं तुम्हाला सूत्र सांगितलं की पहिल्यांदा 50% होईल शुद्धीकरण, मग 75% होईल, मग पुन्हा 87.5% होईल, असं आपल्याला प्रत्येक गाय आपल्याला शुद्धीकरणाकडे नेता येत राहील. आणि वळू जर वापरणार असो तर त्याची तपासणी होत राहते. कोणताही वळू वापरा, गिरचा वापरा, खल्लारचा वापरा, त्याची तपासणी होत राहते. तपासणी नंतर वळू वापरलेला सगळ्यात चांगला. आणि आता 1-2-4 महिन्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात कायदा येणार आहे. आपल्याकडं आहे गिर गाय, आपण एकाला कृत्रिम रेतन करायला बोलवलं, त्याला बोलवल्यानंतर त्यानं सांगितलं नाही माझ्याकडे फक्त लाल कंदारचेच जालनामध्ये असल्यामुळे मला काही गिरच माझ्याकडे ते डोसेस नाहीत. त्यानं जर गिर गाईला लाल कंदार भरवली, संपलाच. कायद्यातच तरतूद करून ठेवलेली आहे, कुठलीही देशी गाय संकरीकरण होऊ नये किंवा 2 वंशाची क्रॉस होऊ नये, याच्यासाठी शासनाने आता जबाबदारी घेतली. पैदाशीचा कायदा विधिमंडळात मंजूर झालाय. आपल्याकडे लफडेच जास्त असतील, त्याची नियमावली लागते, त्याला शिक्षा द्यावी लागेल ना. कोणीतरी काय केल्यानंतर शिक्षा किती त्याची ते लिहिण्याचं काम चालू आहे सध्या. 2-4 महिन्यामध्ये होईल. इतके दिवस थांबलो तर अजून 4 महिने थांबून. पण अशा ज्या चुका करणारे जेवढे डॉक्टर आहेत तेवढ्या सगळ्यावर प्रतिबंध येत राहणार आहे आणि तो कायद्यामुळे येणार आहे. मग आपला शुद्धीकरणाचा भाग होत राहील. पुढे गावठी खोंड असला, जे आईकडून झालेला असला, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसली, तर लवकरच्या वयामध्ये जर त्याचं खच्चीकरण करून घेतलं आपल्याला तो पुढे चांगल्या वाढ होईल आणि मग आपल्याला शेती कामासाठी त्याचं वापरता येतं. शक्यतो त्याच्याकडून पैदास होऊ नये एवढं काम आपलं महत्वाचं आहे.
कृत्रिम रेतन, सगळ्या देशी गोवंशाचे रेत मात्रा उपलब्ध आहेत. आता तर सॉर्टेड सिमेंट म्हणजे लिंगवर्धित, फक्त कालवडच होणार. लाल कंदारीच्या अशा मात्रा की जी वापरल्यानंतर लाल कंदारीची कालवडच होणार, अशा सुद्धा रेत मात्रा आता सध्या उपलब्ध व्हायला लागल्यात. 800 रुपये 900 रुपयाचा डोस आहे. दूध जेव्हा 10 लिटरला जाईल लाल कंदारीचं, तेव्हा त्या वापरायला हरकत नाही. मी हे प्रामाणिकपणे अनुभवातून सांगतो. आज करायची गरज नाही. आज शासनाकडे ज्या रेत मात्रा आहेत त्या आपण वापरल्या तरी सुद्धा चालतील. त्याच्यामुळं कृत्रिम रेतनाचे 25 फायदे, तंत्रज्ञान म्हणून असलेले 25 फायदे. एकाही जनावराच्या दवाखान्यामध्ये ह्याचे फायदे काय आहेत हे लिहून ठेवलेलं नाही. हे एवढं जर पोस्टर करायचं असलं नाही, एवढं पोस्टर 20 रुपये याचा प्रिंटिंगचा भाव आहे. 2 बाय 5चं जरी 10चं जरी म्हणलं तर 150 ते 200 रुपयापेक्षा ह्या पोस्टरचा खर्च नाही. 25 फायदे जर लोकांना कळाले तर लोक शिक्षित होते. तर मग काय करावं आपण? महाराष्ट्रातल्या एकाही दवाखान्यामध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे लावलेले नाहीत. हे बघत बघतच आता आमचा जीव जाणार आहे. 25 फायदे, 25 तंत्रज्ञान म्हणून वापरतो. फायदा असल्याशिवाय आपण ती काय गाय वळूच्या ऐवजी कृत्रिम रेतन म्हणजे रेत मात्रा साठी इंजेक्शननी भरवत नाही. एवढं चांगलं तंत्रज्ञान साफ करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात झाला. म्हणून कायदा सुद्धा येणार आहे आणि हे तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. लाल कंदारी असेल तर लाल कंदारीला लावून घ्या. लाल कंदारीची रेत मात्रा फायदा जास्त आहे. विकृती असेल एखादी, त्या वंशासारखी दिसत नसेल, काही वाकडी तयार झालेली असेल, आंधळी एखादी झाली असेल, पांगळी झालेली असेल तर ती त्याचा पुन्हा पैदास करू नका. याच्यात सुद्धा आपला फायदा आहे. त्याच्यात आपली आनुवंशिकता वृद्धी होत राहते. वळूची निवड, चांगला वळू तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या भागामध्ये वापरायसाठी वळू चांगला असला पाहिजे, त्याची तपासणी करून घेतली पाहिजे, त्याचाच पुन्हा पुन्हा वापर केला पाहिजे, तो शुद्ध वंशाचा असला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येत राहतील. आणि जेवढ्या प्रकारे देशी गोवंशाचा विचार करता येत राहील तिथं आपल्याला पुढे जाता येत राहील. पुढं गाय सांभाळायची असली तर मगाशीच सांगितलं, कालवड घरी झाली. आता सध्या कोणती कालवड झाली तर तिला मोकळी सोडायची, दिवसभर पळू द्यायची, संध्याकाळी आपोआप घरी येत राहते गायीकडं. 9व्या महिन्यात माझाला 250 किलो शरीर वजन 9व्या महिन्यात माझाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये 9व्या महिन्यात माझाला हा प्रयोग अहमदपूरमध्ये झाला. अहमदपूरमध्ये लाल कंदारीच्या कालवडी 9व्या महिन्यात माझा. फक्त मोकळ्या सोडाव्या लागतात. खाय प्यायचं मी काहीच बोलणार नाही. 9व्या महिन्यात मग बांधून ठेवलं म्हणलं की सत्यानाश. मग त्याच्यावर माशा बसतात, मग ते ओलीत बसते, मग तिथं ते डास होते, मग चिलट होते, मग त्याची वाढ होत नाही. हे सगळं होत राहत. पळालेल्या जनावराला काहीच नाही, माशी नाही, गोमाशी नाही, काहीच नाही, तब्येत जोरदार. पहिल्यांदा कालवड माझावर आली की 2 वेळेस सोडून द्यायला पाहिजे. कधी कालवड माझावर आली की 2-3 वेळेस सोडून द्यायला पाहिजे. तिसऱ्या माझाला भरवली पाहिजे. गाय सुद्धा विल्यानंतर पहिला मास सोडायचा, दुसऱ्या माझाला भरवायची. या वर्षी रंगपंचमीला जर गाय विली तर पुढच्या वर्षी रंगपंचमीला विली पाहिजे, हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे 100%. आणि येते. अनेक गायी अशा आहेत की ती येतात काही प्रश्न, म्हणून तर 18-19 वेत होत राहतात एका गायची. सहज होतात, सहज. पण विल्यानंतरचा औषधोपचार करावा लागतो. 150-200 रुपये लागतात. गर्भाशयात गोळ्या सोडा, स्वच्छता राखा. पोटॅशियम परमॅनेंट नावाचं औषध आहे. एकाही गोठ्यात नाही, एकाही गोठ्यात लिहून ठेवा वाटल्याचं औषधाचं नाव, पोटॅशियम परमॅग्नेट. बरं, हे औषध 25 रुपयाला 100 ग्रॅमची डबी मिळते. 1% पोटॅशियम परमॅग्नेट 1%. ह्या औषधाचा परिणाम सांगतो तुम्हाला. 90% गायी उलटणार आहेत आपल्याकडच्या. आली माझाला की उलटली, आली माझाला की उलटली. आणि जर नाही उलटली तर खाली कास सुजलेलं तर आपल्याला नेहमीच आहे. 5वीला पुजलंय ते कास सुजल्याचं. देशीच्याही सुजत्यात, एवढं कमी दूध असूनही सुजत्यात, काय प्रश्न. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्याच्या मातीमध्ये आपल्या मराठी माणसाकडे 35 गायी येतात. 35 गायी येतात. गीर गायी येतात, गीर. गेल्या 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा मस्टायटिस नाही, म्हणजे कासदा नाही, आणि एकदा सुद्धा गाय उलटलेलं नाही. 5 वर्षात. डॉक्टर माणूस आहे, 1% पोटॅशियम परमॅग्नेट वापरतात. साहेबांचं नाव सांगतो, पुन्हा म्हणताल खोटच काही ना काहीतरी सांगायला सुरुवात केली. डॉक्टर खापरे साहेब बोरीला आहेत. 25 वर्ष मेडिकल करून आता गायीमध्ये उतरलेत.
5 वर्षात एकदाही कासदाह नाही, एकदाही सुद्धा गाय उलटलेली नाही. आपल्याकडचे उलटूच परेशान. गाय उलटायली आपला खिसा उलटायला, गाय उलटायली आपला खिसा उलटायला लागला. काय प्रश्न. आणि एवढ्यासाठी सगळ्यात महत्वाचं तंत्र म्हणजे गाय सांभाळायची असली तर जसं मी 10 रुपयाचा टेप म्हणलो तसं दुसरं तंत्र म्हणजे गायीच्या गोठ्यामध्ये थेंबर पाणी नसलं पाहिजे. कोरडा गोठा आणि पुन्हा मोजा नोटा, हे तर आमचं आहेच. मरेपर्यंत आम्ही हेच सांगणार, कोरडा गोठा आणि मोजा नोटा. जिथं जिथं पाणी टाकलं गायीवरती मेलाच ते गेला, गाय गेली, सगळंच गेलं. थेंबर पाणी नाही प्यायला. भरपूर कितीही पाणी पाजू द्या, 24 तास पाणी पिऊ द्या, गोठ्यात पाणी नाही. कोणी धुवायला गाय सुरुवात केली मला माहित नाही. कधी कृष्णाने गाय धुतलेली बघितली का तुम्ही सांगा? कधीतरी धुवायला गेलो होतो म्हणून काही प्रश्न नाही. माणसं जेव्हा गायीकडे जायचे तेव्हा खरारा करायचे. खरारा, नारळाच्या कात्यानं केलेला खरारा, त्याच्यात गाय स्वच्छ होत राहायची. त्याच्यात नको असलेले केस जायचे, त्याच्यामधली धूळ जायची, गोचिड गोमाशा जात राहायच्या. याला काय ताजीतवानी करणं म्हणायचं. आता जे पाईपाचा फरार एकदा सुरू केलं, अंडरपॅन्ट ओली, गोठा ओला, गाय ओली, दिवसभर ओलच. आणि मग त्याच्यामधले रोगजंतू एकदा कासेमध्ये गेले की मेले सगळेजण. काय कोरडा गोठा, 1% पोटॅशियम परमॅंगनेट, आणि त्याची जर महती आपल्याला कळाली तर दर वर्षाला 1 वेत आपल्याला मिळत राहतं. आणि मग त्या दुधाची किंमत आपल्याला कळू शकते. हे तुम्हाला सांगितलं 18 तास बसली पाहिजे आणि 14 तास रवण केलं पाहिजे. ह्याच्यात पैसे खर्च झाले का? आपली गाय बसली नाही, डॉक्टरचा काही दोष आहे का? बसली पाहिजे. गोठा म्हणजे मऊ शेण पडलेला असलं की त्याच्यावर गाय बसतेच. खुर्चीत गाय बसत नाही, सोफ्यावर गाय बसत नाही, गादीवर गाय बसत नाही, शेणाच्या लादीवर ते मस्त बसते, राणीसारखे बसते. 14 तास रवंथ. जे काय खाऊ घातलं तर ते सगळं रवण. तुम्ही खाऊ घालत नाहीत हे मी मानणारच नाही, कारण महाराष्ट्रीयन माणूस आहे. आपल्या पोटात घालायच्या अगोदर गाईला जोपर्यंत गोग्रास देत नाही किंवा गाईचं पोट भरत नाही तोपर्यंत आपण खातच नाही, याची मला खात्री आहे. 14 तास रवंथ, दिवसाकाठी 18 तास निवांतपणा, बस गाय सांभाळ, ओके. 10 गाई असल्या तर 5 गाई 8 गाई गाभण असल्या पाहिजेत आणि 8 दुधात असल्या पाहिजे. लिहूनच ठेवायचं. 5 गाई असल्या तर 4 दुधात आणि 4 गाभण. त्याच 5 मधल्या 4 दुधात आणि 4 गाभण असल्याच पाहिजेत, असल्याच पाहिजेत. संपलं. दूध उत्पादन भरपूर. पुढचं सेंद्रिय शेती होईल, पर्यावरणाला कुठलाही अपाय होणार नाही, हरित दूध निर्मिती होईल, चांगल्या प्रकारचं विषमुक्त दूध उत्पादन होईल, गो उत्पादन होतील, कुटुंबाच्या आरोग्यात सुधारणा होतील, आपली पुढची पिढी चांगल्या प्रकारची होत राहील, पैसे तर मिळतीलच मिळतील. आणि आपल्याला ताकदवान आणि बुद्धिवान आणि विचारवंतांची फौज तयार करायची. नाहीतर रोज पेपर वाढला की ह्याने त्याला काय म्हणलं आणि त्याने त्याला काय म्हणलं. आता तर वाचवणं सुद्धा झालंय. पेपर वाचल्यानंतर तुम्हाला दिसतंय ना, हे त्याला काय म्हणला आणि ते त्याला काय म्हणला. हे संस्कारच नाहीत आपल्यावर. आपल्यावर महाराष्ट्रातल्या माणसावर हे संस्कारच नाहीत. काय संस्कार पिढी पडवायची. आणि म्हणून आपल्याला ही गाय पाहिजे. हे गोबर गॅसचं चित्र आहे. कुठलाही ताण नसला पाहिजे, गाय मोकळा असला पाहिजे. आपण गोठ्यात गेलं की यावी, चाटावी, बस आपण तिच्याकडे मानेवरून हात फिरवत राहावा, 1 तासभर तिच्याबरोबर राहावं निवांत. दुधाचे तर पदार्थ कराल तेवढे कमी, कराल तेवढे कमी, काय वाटेल ते दुधाचे पदार्थ. आणि आपल्याला फक्त 10च गोष्टी माहिती आहेत: श्रीखंड, तूप, पनीर, लस्सी, खवा वगैरे वगैरे. अमूलचं मात्र आलेलं हळदीचं दूध आपल्याला गोड वाटत राहतं, अमूलचं. आणि हळदीचं दूध घालून आपल्या आईनं, आपल्या म्हातारीनं आपल्या पाठीमागे जे कप धरला, ग्लास धरला, त्याच्यासाठी मी नाही पिणार. अमूलच्या मात्र पॅक मध्ये 1 लिटर मध्ये हळदीचं दूध, आणि ते 150 रुपये लिटरनी आपल्याला विकत राहणार. चिमटभर हळद आपल्याच मराठवाड्यातली. काय घालाल ते कमी आहे दुधामध्ये, जे घालाल ते कमी आहे. सगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा काढा दुधामध्ये घाला आणि ते विकायला सुरुवात करा. 150 रुपये 200 रुपये लिटर ब्रँड. पुढची हे मी मगाशी आपल्याला सांगितलं की वर जर गाय असेल तर तिला आपल्याला शुद्धीकरणाकडे नेता येत राहते. 100% शुद्ध करता येत राहतात. 1 कोटी नाही 2 कोटी असले तरी आपण त्या करू शकू. पुढच्या पिढीला आपण मेसेज देत राहतो की बाबा अशा प्रकारे आपल्याला गीर करायची असली गीर करा, दुधासाठी गीर करा.
खिल्लार पाहिजे असली शेती कामासाठी खिल्लार 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 खिल्लारशी पैदास करा, खिल्लार मिळत राहतील. पाहिजे त्या गोष्टी आपल्याला ह्या वंश पैदाशीमध्ये येत राहतील पुढे. हे आपले दृश्य, हे आपल्या मराठवाड्यातले फोटो बरं का. पांढरी गाय लाल वासरू, काळी गाय पांढरं वासरू. ज्या वंशाची गाय त्या वंशाचं वासरू दिसत नाही. काय प्रश्न, हे आपल्याकडचे फोटो आहेत. कधी झालं की काय कळायलाच मार्ग नाही. काय प्रश्न. पुढे हे जे काही गायी आहेत आपल्याकडं, आता ह्याला काही कोणी, मी सुद्धा आणि आपला माझा नाना जरी आला तरी ह्याला कोणत्या गायी जातीची गाय म्हणायचं हे मला सांगता येत नाही. सांगताय पांढरी गाय असेल खिलार करा, पांढरी गाय असेल तिला देवणी करा, लाल टिपक्याची असेल तर तिला लाल कंदार करा, गीर करा. हे तिकडचे पलीकडे शिंग मोठमोठाले दिसायला तिला कांक्रेज करा. काय तर हे कोकण कपिला करा. काहीतरी एक ठरवून ठेवायचं. एकदा ठरलं की त्या पद्धतीनं करत राहायचं. 5-7 पिढ्यामध्ये बरोबर शुद्ध होत राहते. आणि ती शेवटची जी आहे 99% ती शुद्ध समजायची, ती शुद्ध समजायची, ती असतेच. काही प्रश्न नाही. पुढे एवढं मात्र होऊ नये एवढं बघा. एकाच प्रकारची आपली निवड केली की ती चांगले होत राहते. नेक्स्ट, मुक्त संचार हे ते सगळं सांगितलं. आता हे बघा बरं का, हे जे आहे ना, हे दिसतं का तुम्हाला हे फोटो. आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन एक इंजेक्शन टोचले. कपिला गीर गाय ही नेहमी तांबड्या रंगाची होती, विटकरीच्या रंगाची होती, विटकर असती तशा रंगाची होती. त्याला कुणीतरी काळं भरवलं आणि काळी कपिला तयार करत राहायचं. काळी कपिला आमच्याकडे, काळी कपिला. पुन्हा सुवर्ण कपिला. शुद्ध वंशाची गाय म्हणजे कपिला. शुद्ध वंशाची गाय म्हणजे कपिला. ही काळी कपिला नाही, ही गीर आहे. ही गीर आहे पण त्याला काय केलंय, पांढरं काळं करून टाकले. आधीची तुम्हाला गीर दाखवली, सरळपणे एकदा गीर दाखवली आणि तांबडी, तर ती फार महत्वाची होती. त्या पद्धतीनं हे करणं गरजेचं आहे. पुढे माझ्या अलीकडे जेवढी खालची तशी असावी. कंटाळाला हाडकं मोजून मोजून काय प्रश्न. पाठीमागून ढोपर बघितलं तर घागरी सारखं असावं. हे ढोपर घागरी सारखं. हे अलीकडचं खालचं संपलंच. पुढे झाले सर. आता काही तुम्हाला थोड्या हे तक्त्यामध्ये हे जर ढोपरावरची जर ते हाडूक वर आलं शेपटाच्या वरचं, तर त्याचे हाडा असणारी गाय ताकदवान नसती, त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी, तिचं दूध कमी असं. आणि इकडची जर गाय असली अशी तर हिची दूध उत्पादन क्षमता चांगली. आपल्या महाराष्ट्रात ऐका ना, जास्त वजनाची ताकदवान ठेवायची आणि जास्त गोल गरगरीत मागून दिसला. आपल्या महाराष्ट्र शासनाने 2003-04 साली शासनाने दुग्ध स्पर्धा घेतल्या होत्या. लाल कंदारीचं दूध किती, देवणीचं दूध किती, खिलारचं दूध किती, याच्या स्पर्धा घेतल्या. आपल्या मराठवाड्यामध्ये 18 लिटरची देवणी गाय सापडली. 18 लिटरची देवणी गाय शासनाच्या रेकॉर्डवरती आहे. लाल कंदार 14 लिटरची सापडली. पुढच्या वर्षीपासून स्पर्धा बंद. स्पर्धा असल्यानंतर लोक प्रयत्न करतात, लोक दूध वाढवतात, बाकीच्यांना प्रेरणा देऊ शकतात. अतिशय चांगला प्रयोग जिल्हा पातळीवरती करायचा. आपल्या भागामध्ये लाल कंदार चांगले आहेत. लाल कंदार 1-2 अजून काय गिर असतील तर त्या घ्या. देशी गोवंशाचं दूध वाढवण्यासाठीची प्रयत्नाची वर्षाची स्पर्धा. 3-4 दिवस दूध काढून बघायचं. ज्याचं चांगलं असेल त्याला बक्षीस देत राहायचं. त्याच्यातून दूध वाढते. आता काहीच नाही, दूध वाढवलं तरी काही नाही, काहीच नाही. शासनाला तर देणं घेणंच नाही. म्हणून आपल्याला आपल्या पद्धतीमध्ये हे पुढे नेत राहायचंय, तर तब्येत चांगली असणं गरजेचं आहे. नेक्स्ट सर, झाले का हे जालना 2 10 मिनिटात. तुम्हाला म्हणजे तुम्हाला माझ्या भूक लागली आहे मला माहितीये, पण श्रावणी सोमवार असल्यामुळे थोडं ताणलं तरी चालते. थोडं ताणलं. जालना 2 सर. दुसरे बघा वर सर. नाही दुसरे पर ठीक आहे. हा, तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे ना सर? माझ्या खालचं बघा, खालचं.
हे KVK जालना लिहिले ते नाही, माझा पेन ड्राईव्ह टाका. माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये जालना टू 100% आहे बॅक. नाही नाही, ABC नाहीच माझ्या. माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये आहे जालना टू 100% आहे. जे हा एक 10-20 बातम्या दाखवतो तुम्हाला काय देशी गाईचं महत्व आहे. मलाही माहित नव्हतं. मी तुमच्यासारखाच होतो, पेपर घेतला की मी आपला कागद तरी घेऊन वाचत राहतो पहिल्यापासून. सर ते वरचं फक्त तेच देशी गोवंशाचं नाव आहे, ते झालं नसेल. खाली बघा, हे आपल्या औरंगाबाद मध्येचा प्रयोग आहे. हा चव्हाण साहेबाचा फार्म आहे. जोरदार एम्ब्रिओ ट्रान्सफर तयार करायला आपल्या देशी गिर गाईमध्ये. काय प्रश्न आपल्या औरंगाबाद मध्ये जोरदार. काय प्रश्न आहे पुढे? नाही मागचं. हा हा थोडं नाही, स्लो होत मागच. हा नेक्स्ट. 4.5 लाख रुपयाला गाय. मध्य प्रदेश, रायपूर का गोरखपूर ही गंगातीरी नावाची गाय त्यांनी तयार केलेली आहे. त्याच आपल्याकडे पंगानूर आणतात आता आंध्रातून. ती छोटी बुटकी गाय, शेळ्या एवढी गाय ती पंगानूर. ते 5 लाख देऊन तिथून आणणार, पण घरच्या लाल कंदार गायकडे लक्ष नाही. एकही महाराष्ट्राबाहेरची गाय आपल्याकडे येता कामा नये. आपलीच सांभाळायला पाहिजे. सगळ्यात सुंदर गाय कोणती असेल तर आपली गाय. सगळ्यात चांगल्या उत्पादनाची गाय आपल्याकडची देशी गाय. बाहेरच्या आणायच्या 10 पैकी 7 तिथंच खलास होत राहणार मधल्या रस्त्यामध्येच, आणि 3 मध्ये आपल्याला धंदा परवडत नाही म्हणून विकून टाकत राहायचा दरवर्षीचा. ह्याला काय अर्थ नाही. काय प्रश्न पुढे? 4 महिने व्यवसाय करायचा दिवाळीपर्यंत. फक्त त्या 6च्या मध्ये घातलं शेण की पैसेच पैसे. कोणत्याही रंगात बुडवलं की रंगाची पंटी तयार होत राहते. त्याच्यावर पुन्हा चमकीचे थोडेसे टिपके दिले की चमकीचे टिपके दिसत राहतात. आणि ग्रामीण स्वयंरोजगार, महिला स्वयंरोजगार घरच्या घरी. बरं, साचे महाग आहे त्याच्यातला भाग नाही. साचे अतिशय स्वस्त आहेत. 100 रुपये 125 रुपयाला एक प्रकारचा साचा. चौकोन करा, त्रिकोण करा, बाहेरचे काही डिझाईन करा, गणपती करा, काय साचा पाहिजे असेल तर त्या प्रकारचा साचा बाजारात आहे. पुढे आपल्या महाराष्ट्रातली बातमी बाबा. पुढच्या भविष्यात जर काही दुधाला नाही भाव दिला तर कदाचित शेणाला मिळेल बघ. 5 रुपये किलोनी शेण खरेदी करणार, विकलं जाणार. 72 मंत्री महोदय. त्याच्यामुळे पुन्हा थोडासा विश्वास ठेवायला काही हरकत नाही, किंवा काहीतरी होईल. 5 वर्षात नाही झालं तर 25 वर्षात का होईल असं म्हणायला हरकत नाही. पुढे छत्तीसगड करेगा गोबर की खरेदी, पहिला राज्य. पुढे सगळेच तुम्हाला देणार आहे मी दादा, सगळे तुम्हालाच देणार आहे मी. काय प्रश्न? हा बस. कॅनडा भेज रहा है गोबर से बनाए फ्लोटिंग दिए. फ्लोटिंग दिए म्हणजे पाण्यावरचे दिवे. कॅनडा आणि इंग्लंडला. आता सध्या आपल्याकडे इथं बसून आपल्याला जसं अमेझॉन वरून काय दिल्ली पासला काय खरेदी करता येत राहते अमेझॉन वरची, तसं दुसरं एक ऍप आहे म्हणे. इट्सी असं नाव त्याचं आहे. मला जास्त इंग्रजी येत नाही. इट्सी. त्याच्यामध्ये जगात जात राहते ते जगात. त्याच्यामुळे आपल्याकडच्या पंट्या तयार केल्या आणि ते इट्सी वरती टाकल्या. जगात काय वाटेल ते पाठवा, काय वाटेल ते पाठवा. इंस्टाग्राम पूर्ण जगभर, बस पूर्ण जगभर आपली जाहिरात करायला कुठलाही पैसा लागत नाही. अशा प्रकारची परिस्थिती. पुढे अमेरिका शोधायली आपल्या देशी गाईच्या शेणापासून पाणी शुद्ध करण्याचं तंत्रज्ञान. आणि संकरित मध्ये जर पाणी शुद्ध होत असेल तर आपल्याकडे अमृतच होणार त्या पाण्याचं. कारण आपल्याकडच्या गायीची ताकद एवढी आहे की ते संकरित गायीच्या शेणामध्ये नाही, कारण त्यातले जोडजंतू कमी आहेत. त्याच्यामधले जे घटक आहेत त्याच्यामध्ये ताकद कमी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्ही शानपण करून ते पिठाची गिरणी केली होती. वरतून आपण दळण टाकतो, खालून पीठ निघतंय. तसं वरतून शेण टाकलं की खाली गोळा तयार होत राहतो. आता सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाने सांगितलंय की मृत्यूनंतर एकाही माणसाचे अंत्यसंस्कार लाकडावर करू नका.
गोबर गॅसचे जे काही रोळ तयार होते त्याच्यावरती करा. मुक्ती मिळायसाठी हे गोबर गॅस. हे आम्ही कॉलेजचीच एक मशीन गिरणी घेतली, ती तोडली, त्याच्यामध्ये घातलं, ते दुसरा साचा तयार केला. गोल पाहिजे असला तर गोल रूळ तयार होत राहते, आडवा पाहिजे असला तर आडवा तयार होत आहे, तुकडे पाहिजे असले तर तुकडे तयार होत राहते. त्याच्यामध्ये जर थोडस बाकीचे अजून काही गोष्टी घातल्या तर त्याच्यात साबण तयार होत राहते, काय वाटेल ते तयार होत राहते. हे पाहिजे गो कास्टची मशीन 30,000 रुपये जालन्यात तयार होत राहते. जालन्यात 30,000 रुपयामध्ये ज्यांच्याकडे जुनी पिठाची गिरणी आहे आणि जी गिरणी आहे त्यांना हे करायला सोपं एकदम. ते समोर जिथून पीठ पडते तिथं फक्त पाईप लावायचा, त्याच्यातून ते शेणाचं ते पाईप तयार वरतून दाबायचं, खालून ते पाईप तयार होत राहते. आणि एवढंच नाही तर ह्या शेणापासून सिमेंट तयार करणारे ब्लॉक त्या गुजरातच्या गावटेक मध्ये आले होते. सिमेंटच्या विटा, शेणामधली ताकद सिमेंट पेक्षा कितीतरी चांगली. आता नाहीतरी सिमेंटचे रोड करून बघितले आपण किती खड्डे पडलेत ते. उद्याच्याला जर शेणाच्या विटाचे जर खड्डे रोड सुरू झाले, रोड तयार करणं, तर कदाचित ते पुढचे 100 वर्ष टिकतील. तरी आता सिमेंट कुणी टाकतच नाही त्याच्यात. 5 वर्षात सिमेंटचा रस्ता सत्यानाश. त्याच्यापेक्षा गाईच्या शेणापासून तयार झालेल्या विटाचा जर रस्ता झाला तर पुढच्या 100 वर्षामध्ये खड्डा पडणार नाही. पुढची गाय क्या जेर डालने से उत्पादन बढा. जेर म्हणजे जार, वार फेकून देतो आपण, ते कुत्र खाऊ नये, हे करू नये, ते करू नये म्हणून टाका शेतात, काही प्रश्न नाही. गर्भजल तेवढंच महत्वाचं, जेर तेवढाच महत्वाचा. आणि बर का, माणसामधला जो वार असतो बाटलीत काढून ठेवालेत आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकालेत अमेरिकेत. कारण त्या बाळाला जर कधी एखाद्या वेळेस आजार झाला आणि त्याला जर टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम नाही झाला तर ह्या वारामध्ये असणारी जी क्षमता आहे तर ती रोगजंतू मारू शकते. कारण आता बाजारात असं कुठं औषधच राहिलं नाही की ज्यांनी रोगजंतू मरतील, मरतच नाहीत. कोणत्याही इंजेक्शनला न मरणारे रोगजंतू आपण तयार करून ठेवलेले बेस्ट. इंजेक्शन घेतलं की मेलात म्हणून समजायचं काय प्रश्न. कारण रोगजंतूंना प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे ती कमी कमी होत राहिली या सध्याच्या प्रतिजैविकासाठी, त्याच्यासाठी. आणि आपण बघितलंय आगे साहेबांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आपण शेळीचं खत वापरलं तर 30% उत्पादन वाढलं. सर बरोबर आहे का? 30%. आणि हे तुम्ही बघितलेलं आहे, हे तर माझा नाही, हा तुमचा अनुभव आहे. शेळ्याचं गोष्ट आहे. आणि ही गाडी ही कलकत्त्याला चालली, टाटाची गाडी आहे 40 सीटरची, ₹1 किलोमीटर एवढंच भाडं. गोबर गॅसवर चालली, गोबर गॅसवर चालली, गोबर गॅसवर. आज CNG वर गाड्या आल्यात, उद्याच्याला गोबर गॅसवर तर आल्या, तर तेव्हा गोबर गायच नाही राहिली, कुठून देऊ शेण. पुढे आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात लाल कंदार आणि देवणीसाठी सगळे पत्रकार, सगळे समाजातले लोक काहीतरी करावं, वंश वाढण्यासाठी काहीतरी प्रोत्साहन करावं, अनुदान द्यावं, वंश जतन करावं, अशा प्रकारच्या गायी वाढू द्यावं. 30,000च्या वर नाही, 30,000च्या. माझे 35 वर्ष नोकरी झाली, 30,000च्या वर नाही. पहिल्या दुसऱ्या वर्षी जेव्हा मी शिकल्यानंतर माळेगावच्या यात्रेत जात होतो तेव्हा 5-5, 6-6 दावणी असायच्या. 1 वर्षाच्या आतले गोरे, 1 ते 3 वर्षाचे गोरे, पुन्हा 2 दाती, 4 दाती, 6 दाती जुळलेले, अशी मोठी मोठी तिथं हे असायचे, दावण असायची निवडीसाठी. आता एकाच दावणीत सगळे देवणीचे गोरे बांधलेले असतात, त्यापेक्षा जास्त राहिलेलेच नाहीत. यावर्षी जाऊन बघा, यावर्षी खोटं वाटलं तर जाऊन बघा, 2 सुद्धा दावणी त्या देवणीच, आपल्या देवणी नाही, माळेगावच्या प्रदर्शनात होत नाही. दक्षिण महाराष्ट्रामधली यात्रा असं आपण म्हणतो, आणि तिथं शुद्ध गोवंशाचे एवढे हाल होत चाललेत. पुढे आयुर्वेदिक लोकांच्या भानगडीत मी अजून पडलोच नाही, म्हणजे त्याचा मी अभ्यास केला नाही. पण एकदा पंचगव्य आणि आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर ह्या देशी गाईचं महत्व कळतंय. ते सगळं देशी गाईचं दूध आणि देशी गाईचं तूप, देशी गाईचं ताक ह्याच्याबद्दलची माहिती सांगायला सुरुवात करते. तेव्हा हे डॉक्टर काही खरं नाही, आपलं मेडिकलच्या डॉक्टरकडे जाऊत म्हणतात. टॉनिकची 30 बाटली नुसत्या गोड साखरेची 150-200 रुपयाला आपल्याला घ्यावी लागते, नाहीतर 50-50 रुपयाचे इंजेक्शन टोचणं चालू. टॉनिक इंजेक्शन जे दुधामध्ये आहे त्या कुठल्याच टॉनिक मध्ये जगामध्ये कधीच नाहीये. नेक्स्ट, गिरीश शहा हे भारतीय जीवजंतू बोर्डाचे
सदस्य आहेत. जगाला जर दिशा द्यायची असेल तर गोमूत्र आणि शेण याचा उपयोग होणार आहे, अशा प्रकारचं मार्गदर्शन चालू आहे त्यांचं. नेक्स्ट, पंचगव्य प्रतिरोधक क्षमता. IIT मध्ये आणि सगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूटला याच्यावरती संशोधन चालू आहे. आम्ही म्हणलं ना तुम्हाला, शासनाचे जे विद्यापीठ आहेत तिथे याच्यावरती संशोधन होत नाही. असं कुठे संशोधन करत असतात का म्हणतात काय? भटकर साहेबाचं नाव ऐकलं का? भटकर साहेबाचं, विजय भटकर, महाराष्ट्र भूषण. भटकर साहेबाच्या हाताखाली 50 लोक PhD करावं लागले देशी गाईवरती. देशी गाईवरती संगणकामध्ये ज्यांनी कळस गाठला ते आता पुन्हा देशी गायचे. कारण आपलं जे समाज आहे ह्याच्यामध्ये विषमुक्त अन्न, विषमुक्त दूध, निर्भय दूध याच्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत आपल्याला. म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत. पुढे, उत्तर प्रदेशमध्ये तर गोभक्त जास्त आहेत, गोपालक जास्त आहेत. हेल्थ ड्रिंक म्हणजे आरोग्याचं वर्धक अशा प्रकारचं गोमूत्र म्हणून तिकडं शासनाने परवानगी दिली की प्यायचं असलं तर हेल्थ ड्रिंक म्हणजे आरोग्याचं जर काही पेय प्यायचं असलं तर गोमूत्र प्या म्हणून. पुढे, हे आपल्या अपेक्षा आहेत. उद्याच्याला रॉकेट जर उडवायचं असेल तर शेणामधली ऊर्जा सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे. उद्या रॉकेट उडणार आहे आपल्या गोबरच्या शक्तीमध्ये. सर ही पेपरची बातमी सर, गोमूत्रावर गोबर की जरिए उड़ सकता है रॉकेट. पुढे, काढलंय आपल्याला दिसत नाही ती गोष्ट वेगळी. काढलंय लोकांनी, थोडं निघालं असेल पण काढलंय. उद्याच्याला आपण सांभाळीन, कदाचित जास्त यायला लागलं तर चांगली सांभाळी तरी येणार आणि सगळं सोन्याच्याच रूपात येणार अशातला भाग नाही. आरोग्याच्या रूपामध्ये येणार, पैशाच्या रूपामध्ये येणार, समृद्धीच्या रूपामध्ये येणार, शेती समृद्धीच्या रूपामध्ये येत राहणार. पुढं, जेवढ्या इंडस्ट्रीज जालन्यामधल्या धूर टाकतात त्याच्यावरती नियंत्रण. ही आपल्या बीडची बातमी, बीडची 100 टन खत निर्मिती. ठीक आहे. एड्स, एड्स वरती इलाज. सर, गाईच्या मदतीने एड्स वर इलाज आणि कॅन्सर साठी देशी गाय. बस की झाले का? हे एक महिलांनी वाचा. आणि हे अजूनही खेडेगावामध्ये आणि अनेक आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना माहिती आहे की एखादी प्रसूती जर आडलेली असेल तर थोडस शेणाचा अर्क टाकलेला जर गोमूत्र पाजवायला सुरुवात केली 2-3 दिवस, सगळं व्यवस्थित, काहीच नाही. पुन्हा दवाखाना बघायची गरज नाही. म्हणजे बघू नका असं मी म्हणणार नाही, कारण ते त्यात विज्ञान नाही. हे गोमूत्रापासून लाईट तयार करायची दीप ज्योतीचा एक प्रयोग आहे, आपल्याकडे बऱ्याच जणांनी केलेला आहे. हे काही प्रश्न नाही. पुढे, भटकर साहेबांनी आमच्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. देशी गोवंश नावाचं पुस्तक आहे. आमचं पुस्तक याच्यासाठी म्हणतो की मार्कंड्यासारखे 50 मार्कंडे जिथं देशी गायीवरती विचार करतात त्यांनी एकत्रित येऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यांच्याकडे देशी गाय आहे त्यांनी सकाळकडून हे 200 रुपयाला पुस्तक आहे, तुम्ही मागवा अमेझॉनवरून, तुम्हाला फायदा होत राहील. तुमच्याकडची ही यादी वाचत आहे. आणि त्याच्यासाठी प्रस्तावना साहेबांनी काय लिहिली बघा, गोपूजा ते गोविज्ञान हा शब्द भटकर साहेबांचा आहे. एकच लक्ष, सगळ्या गायी सारख्या असाव्यात, आपल्या तरी गोठ्यात. एक काळी, एक पांढरी, एक दोन्हीच्या मधली, एक तिकडे. काय करून ठेवलं कळायला मार्ग नाही आणि म्हणून दूध खराब झालं. सगळ्या स्लाइड सगळ्यांना द्या. फोन नंबर दिलेत. आज तर फार उशीर झालाय, 3:30 वाजले. तुम्हाला म्हणजे 5-10 प्रश्न तर आपण घेऊतच. ज्यांना भूक लागली त्यांच्यासाठी त्यांना जाऊ द्या सर, बाकीच्यांशी विचारा. बरोबर, हा मग काय प्रश्न, मग मला ते जास्त त्याची काळजी, काही प्रश्न नाही. आता तुमचे प्रश्न विचारा आणि जोरात विचारा. मी जेवढ्या जोरात बोललो तेवढ्या जोरात विचारा. मास्तर असल्यामुळे थोडा आवाज मोठा आहे, बाकी काय हे नाही. काय मी तुमच्यातला माणूस, काय प्रश्न